मंडळी, आज जो आपण विषय बोलणार आहोत तो आहे डीप फेकचा. आता तुम्ही म्हणाल की डीप फेकचा आणि माझा काहीही संबंध नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 100% चुकीचे आहात. कारण डीप फेक हा विषय अगदी आपल्यापर्यंत येऊन पोहोचलाय, आपल्या प्रायव्हसी बद्दल येऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे डीप फेक म्हणजे काय, त्याचा आपल्याशी संबंध काय, आपल्या सोबत जर असं काही घडलं तर आपण काय करायचं, या सगळ्या गोष्टी सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी अमित कत्रे, न्यूज 18 लोकमतच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर डीप फेक म्हणजे काय, तर हे अजून जणांना हे नाव तसं नवीन वाटतंय, पण मंडळी हे नाव नवीन नाही. डीप फेक अगदी आपल्या प्रत्येकापर्यंत येऊन पोहोचू शकतं, कोणाच्याही बाबतीत ही गोष्ट घडू शकते. तर डीप फेक म्हणजे काय, तर डीप फेक म्हणजे समजा एखादी व्यक्ती आहे, ती व्यक्ती आपल्याला माहिती आहे की कशी आहे, नेमकी स्वभावानं कशी आहे किंवा त्याची वर्तणूक कशी आहे, आणि एकाएकी जर तुमच्या मोबाईलला असा व्हिडिओ आला किंवा ऑडिओ आला की ती व्यक्ती अशी वाटत नाहीये आणि असं तिने काहीतरी विचित्र कृत्य केलेलं आहे, काहीतरी एक वेगळी घटना केलेली आहे आणि तुम्हाला मोठा धक्का बसेल. आता तुम्ही पुन्हा एकदा हे तुमच्या मित्रांना शेअर कराल, त्यांचे मित्र आणि कोणाला तरी शेअर करतील आणि यामधून त्या व्यक्तीची प्रचंड बदनामी होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल की जर व्हिडिओमध्ये दिसतंय तर खरंच असणार की. मंडळी, इथंच तर खरी मजा आहे, इथंच तर खरी गफलत आहे. ती व्यक्ती, ज्या व्यक्तीने खरंच काही केलं नसेल असा व्हिडिओ सुद्धा तो असू शकतो. याचं कारण असं की एआयच्या माध्यमातून कुठल्याही व्यक्तीचा चेहरा कुठल्याही व्यक्तीला जोडून त्या व्यक्तीचा हुबेहूब आवाज काढून अतिशय खरं वाटेल असा व्हिडिओ तयार होऊ शकतो. याला थोडक्यात आपण डीप फेक म्हणतो. तर डीप फेकचा मग आपल्याशी काय संबंध? आपल्यापर्यंत तर आलेलं नाहीये, बिलकुल असं नाहीये. डीप फेक अगदी प्रत्येकापर्यंत पोहोचू शकतं. याचं कारण असं की अतिशय वेगवान पद्धतीनं एआय सध्या पुढे चाललेला आहे. रोज नवीन नवीन गोष्टी येत आहेत. एआय आपल्या अगदी मोबाईलमध्ये आलेला आहे, ऍप्लिकेशन्स आहेत, वेबसाईट्स आहेत आणि या सगळ्या गोष्टी अगदी आपल्या एका क्लिकवरती आलेल्या आहेत. तुम्हाला काय करायचंय, जस्ट एक तुम्हाला तुमचा ईमेल आयडी द्यायचा आहे आणि ईमेल आयडी दिल्यानंतर तुम्ही जी कमांड टाकाल आणि काही फोटोज टाकाल, रेफरन्स ते आहे तसं तुम्हाला व्हिडिओ बनवून मिळू शकतो. म्हणून मी मगाशी म्हणालो की हे अगदी आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आणि कोणासोबतही हे घडू शकतं. आता जर डीप फेक जर आपल्या कोणासोबत झालं तर त्याचे परिणाम काय असतील हे यावरती आपण बोलूया. खरं तर त्याचे परिणाम अतिशय गंभीर असू शकतात. सगळ्यात पहिल्यांदा तुमची इमेज इकडे खराब होणार आहे, प्रतिमा खराब होणार आहे. कारण असे काही व्हिडिओज बनवले जातात, ट्रोलर्स असतील किंवा समजा एखाद्या व्यक्तीला कोणाचं वाईट करायचंय, गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, अशी व्यक्ती हे कृत्य करू शकते आणि त्यामुळे तुमची प्रचंड प्रमाणात बदनामी होऊ शकते. दुसरी महत्वाची गोष्ट, या फ्रॉडमधून अनेक आर्थिक गैरव्यवहार सुद्धा केले जातात. म्हणजे समजा कोणाला तरी ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडिओ बनवला आणि त्यामार्फत ब्लॅकमेल केलं आणि खंडणी मागितली, पैसे उकळले, त्यामुळे जसं प्रतिमा मलिन होईल, आर्थिक नुकसान होऊ शकतं यामधून. तिसरं, सगळ्यात महत्वाचं, हे सगळं होताना अर्थातच मानसिक त्रास होणार त्या गोष्टीचा, कारण समाजामध्ये तुमची एक इमेज आहे आणि ती पूर्णपणे स्पॉइल होते. त्यामुळे समाजामध्ये त्यामध्ये बदनामी होण्याची सुद्धा शक्यता आहे. पुढचं महत्वाचं म्हणजे सामाजिक नुकसान यामध्ये खूप आहे. म्हणजे तुमचं एक सोशल आयुष्य असतं किंवा तुमचं कुटुंब असतं, कुटुंबाला सुद्धा या गैरसमजांमुळे या सगळ्या प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे याचे परिणाम अतिशय गंभीर आहेत. आता समजा जर तुमच्यासोबत हे डीप फेक झालं तर तुम्ही काय करणार किंवा काय करावं यासाठी हे सुद्धा आपण बोलूया. जर तुमच्यासोबत डीप फेक जर होत असेल, असा काही व्हिडिओ कोणी केला असेल आणि जर तुमच्यापर्यंत पोहोचलंय तर अजिबात शांत बसायची गरज नाहीये. या गोष्टीसाठी आवाज उठवण्याची गरज आहे. पण यावरती आवाज उठवणं तुम्हाला डिस्टर्ब व्हायची गरज नाही. तुम्ही शांत राहून ही गोष्ट करायची आहे. शांतपणे विचार करणं गरजेचं आहे की यातून मार्ग कसा काढता येईल. आपण यावरती आवाज तर उठवूच शकतो, पण यात सगळ्यात महत्वाचं, आपण सुरुवातीला शांत राहायचं आहे. दुसरी गोष्ट, याला घाबरण्याची अजिबात गरज नाहीये, कारण या सगळ्यासाठी उपाययोजना आहेत. सायबर सिक्युरिटी किंवा सायबर सेलकडे आपण जाऊ शकतो, ते पण आपण बोलणार आहोत. पण सगळ्यात आधी की आपण यात शांत राहणं गरजेचं आहे. आता या सगळ्यात महत्वाचं की यावर जर कारवाई करायची, अर्थात आपल्याला पुरावे लागतील. जे काही व्हिडिओ आहेत, जे काही फोटोज आलेले आहेत, ऑडिओ जे काही तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, मग ती तुमच्या जवळची व्यक्ती असू दे किंवा तुम्ही स्वतः असू दे, न घाबरता या सगळ्याचे पुरावे गोळा करा. म्हणजे काय करायचंय, तर आपल्याला स्क्रीनशॉट्स घ्यायचे, तो व्हिडिओ जर असेल तर व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. समजा कुठल्या प्लॅटफॉर्मवरती आहे सोशल मीडियाच्या, तर त्याचे सुद्धा स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत, त्याच्या लिंक सुद्धा सेव्ह आपल्याला करायच्या आहेत. याचं कारण का, तर हे पुरावे म्हणून आपल्याला वापरता येणार आहे. कुठल्या अकाउंटवरून आलंय, त्याचा पाथ कसा आहे, या सगळ्या गोष्टी त्यातून आपल्याला पुढे उघडता येतात. त्यामुळे न घाबरता पुरावे गोळा करणं हे अतिशय गरजेचं आहे.
लिंक जसं मी म्हणालो त्याची लिंक आपण सेव्ह करणं आणि त्याच्या लिंक असताना सुद्धा स्क्रीनशॉट काढणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण नुसती लिंक सेव्ह करून होणार नाही. उद्या जर तो डेटा डिलीट केला तर ती तुमच्या लिंकचा काहीच उपयोग नाहीये. त्यामुळे लिंक सोबतच त्याची स्क्रीनशॉट सुद्धा काढा. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात पुढे महत्वाचं, तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या मित्रांना तुम्ही विश्वासात घेऊन सांगणं खूप गरजेचं आहे. कसं होतं की आपल्या अपरोक्ष आपल्याबद्दलचा कुठला व्हिडिओ किंवा अशी काही गोष्ट आली तर ते काही लोक आपल्याशी डिरेक्टली नाही बोलणार आहेत. त्यामुळे जर आपल्याबद्दल एक खोटं असं काही घडतंय तर तुम्ही तुमच्या कुटुंबाशी बोला, त्यानंतर तुमच्या जवळच्या मित्रपरिवाराशी बोला. याने काय होईल तर तुम्हाला मदतच होणार आहे. आपण बऱ्याचदा काय करतो, असं काही घडल्यानंतर कशाला कोणाला सांगा, यात आपली बदनामी होईल. पण नाही, यामध्ये शांत बसून चालणार नाही. या विरुद्ध आवाज उठवावा लागेल आणि आपल्या जवळच्या मंडळींना यामध्ये आपल्याला सामील करून घ्यावं लागेल. त्यामुळे कुटुंब आणि मित्रांना सांगा, जेणेकरून ते तुमच्याबद्दल गैरसमज करून घेणार नाहीत. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की सायबर पोलिसांशी तुम्हाला लगेचच संपर्क साधायचा आहे. सायबर पोलीस जे आहेत ते आपल्यासाठी सदैव 24/7 आपल्या मदतीसाठी आहेत. त्यामुळे सायबर पोलिसांकडे जा, घडलेला प्रकार सांगा. जसं मी मगाशी म्हणालो, त्याचे स्क्रीनशॉट्स आहेत, त्याचे लिंक्स आहेत, हे सगळं त्यांना दाखवणं अतिशय गरजेचं आहे. सायबर पोलिसांशी संपर्क करणं हे अतिशय महत्वाचं आहे यातलं. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय की आता ह्या तर उपाययोजना आपण बघितल्या, पण हे सगळं करत असताना आपल्याला काळजी घ्यायची. काळजी काय घ्यायची तर ऑनलाईन जेव्हा तुम्ही काही अपलोड करताय, काही डाउनलोड करताय, तुम्ही कोणाशी आर्थिक व्यवहार करताय किंवा तुम्ही जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग असेल किंवा कुठलंही ऍप्लिकेशन आहे, तर त्यावरती तुम्ही अतिशय सावध राहायचंय. कुठलीही अननोन लिंक असेल तर ती तुम्हाला माहिती नसेल, बिलकुल डाउनलोड नाही करायची. कारण यामधूनच फोन हॅक करणे, तुमचा डेटा चोरणे, या सगळ्या गोष्टी यामधून होऊ शकतात. पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे आपण समजा काही कुठे फिरायला गेलोय, आपण तिकडचे फोटोज अपलोड करतो, आपण व्हिडिओज अपलोड करतो. अर्थात हे आपण प्रत्येक जण करत असतो, पण याचाच गैरवापर बऱ्याचदा जे ट्रोलर्स आहेत किंवा गैरकृत्य करणारी माणसं आहेत ते करत असतात. त्यामुळे जेव्हा फोटो किंवा तुम्ही व्हिडिओ काही अपलोड करताय तेव्हा लक्ष ठेवा, काळजी घ्या. प्रायव्हसी नावाचा जो त्यातला ऑप्शन आहे त्याचा पुरेपूर वापर करा. तुमचा फोटो कोण बघू शकणार आहे, तुमच्या फोटोला कोण कमेंट, लाईक करू शकणार, हे सगळं सोशल मीडियाच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये असतं. त्यामुळे त्या गोष्टीची काळजी घ्या. तुम्ही त्याचा क्रायटेरिया ठरवा की तुमची पोस्ट कोणाला दिसणार आहे. तुमची पोस्ट जी आहे ती तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये आहे त्यांनाच दिसणार आहे की फ्रेंड लिस्टच्या बाहेर त्यांना दिसणार आहे, हे तुमचं सेटिंग तुम्ही नक्की चेक करा. कारण ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पुढची महत्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे की संशय जर निर्माण झाला तर ती माहिती कुठून आली आहे याची पहिल्यांदा तुम्ही त्या गोष्टीची पूर्ण जाणीव ठेवून माहिती घ्या. म्हणजे आता समजा हे तुमच्यासोबत नाही आणि कोणासोबत झालंय, तुमच्या मित्रासोबत, मैत्रिणीसोबत, ओळखीच्या कुठल्याही व्यक्तीसोबत झालंय, ही माहिती कुठून आली आहे याची शहानिशा करा. त्या व्यक्तीला लगेचच संपर्क करा की बाबा तुझ्याबद्दल असं असं आहे, आपण वेळीच या गोष्टीची काळजी घेऊया किंवा सायबर सेलशी संपर्क साधूया. त्यामुळे हे कोणाबाबतही घडत असेल अतिशय सावध राहायचंय. पुढची महत्वाची गोष्ट की डीप फेक नेमकं काय आहे हे आपल्या घरातल्यांना, आपल्या जवळच्या व्यक्तींना, मित्रमैत्रिणींशी संवाद साधा. संवादातून ह्या गोष्टी एकमेकांना सांगणं, शेअर करणं खूप गरजेचं आहे. कसं आहे की जर ही गोष्ट आपल्याला माहितीच नसेल तर कोणालाही या बाबतीत धक्का बसू शकतो. कसं आहे, आपली जी जनरेशन आहे आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतात, पण आपले आई वडील आहेत, आपले घरातले काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना या गोष्टी कदाचित माहिती नसतील, तर त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवा. हे काय चाललंय याची जाणीव त्यांना करून द्या. आता ह्या झाल्या गोष्टी की स्वतःची काळजी कशी घ्यावी. आता यात सगळ्यात महत्वाच्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची ती म्हणजे जे आपल्या सोबत कोणी आहेत किंवा हे कोणासोबत घडतंय या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांना मदत सुद्धा करायची. नुसतं सावध राहून चालणार नाही, नुसतं सांगून चालणार नाही. याला जी काही कायदेशीर तरतूद आहे ती आपल्याला करावी लागेल, पोलिसांकडे जावं लागेल. तर या सगळ्यामध्ये एकमेकांना मदत करणं खूप गरजेचं आहे. अर्थात हे सगळं डीपफेकचे परिणाम अर्थातच गंभीर असणार आहे, तुमचं मानसिक स्वास्थ्य यामुळे बिघडणार आहे. त्यामुळे एकमेकांना मदत करणं अतिशय गरजेचं आहे. आता हे आपण बघितलं की स्वतःची काळजी कशी घ्यायची किंवा डीप फेक नेमकं काय आहे, त्याचे परिणाम कसे असतील, या सगळ्याची आपण माहिती घेतलेली आहे. दरम्यान हा व्हिडिओ जो आहे हा आपल्यापर्यंत, प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, कारण यामधूनच आपल्याला याची जागृती करता येणार आहे. त्यामुळे तुमच्या जवळच्या सगळ्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी किंवा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.